व तिच्या शक्तीची पूजा केली जाते। हे 9 रूपे पुढील प्रमाणे आहेत। माता शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री। आज पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केली जाते, तर तिचा इथे एक श्लोक मी सादर करते। या देवी सर्वभूतेषु मा शैलपुत्री रूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः। आजच्या पहिल्या दिवशीच्या वक्त्या आहेत सो प्रतिभा आजी भाटवडेकर। त्यांचा विषय आहे कीर्तन। त्या कीर्तन या विषयावर बोलणार आहेत, पण सर्वप्रथम मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देते। सो प्रतिभाजी गजानन भाटवडेकर या निवृत्त प्राथमिक शिक्षिका आहेत। सध्या त्या सद्गुरू महिला मंडळ भजनात त्या सहभागी आहेत। त्या आदर्श शिक्षिकेबरोबर आदर्श गृहिणीही आहेत। गायन वाचन हा छंद देखील त्यांनी या वयात जोपासला आहे। मी इथे आवर्जून त्यांचं कौतुक म्हणून सांगू इच्छिते की या वयात जिथे त्यांच्या समवयस्क लोकांना विस्मरण हा एक अनुभव येतो, पण या वयात देखील त्यांनी सतत हे 3रं वर्ष त्या उत्साहानं म्हणजे तरुणांना सुद्धा लाजवतील असं स्वतःचं मनोगत व्यक्त करतात। त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते। आज त्यांचा विषय आहे कीर्तन, तर मी थोडक्यात कीर्तनाबद्दल जरा बोलते। कीर्तनाचा मुख्य उद्देश आध्यात्मिक ज्ञान देणे, नैतिक शिकवण देणे आणि लोकांना ईश्वराच्या भक्तीकडे नेणे असा आहे। यात मुख्यतः नारदीय, शाक्त आणि गाणपत्य परंपरा आहे। आधुनिक काळात संयुक्त कीर्तन आणि जुगलबंदी कीर्तन यासारखे प्रकारही विकसित झाले आहेत। महाराष्ट्रात कीर्तन परंपरेला लोकप्रिय करण्याचे काम संत नामदेवांनी केले। वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून कीर्तन परंपरेला विशेष महत्त्व आहे। तसेच कीर्तन हे लोकांना एकत्र आणणारे एक महत्त्वाचे साधन आहे। यापुढील कीर्तनाबद्दल अनेक माहिती जाणून घेऊया सो प्रतिभाजी भाटवडेकर यांच्याकडून। गेले दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे नवरात्र व्याख्यानमालेमध्ये आपण गेली 2 वर्षे आपण नवरात्र व्याख्यानमालेमध्ये आपण स्त्रियांची चरित्र पाहिली। यावेळेला आपल्या देवस्थानचे अध्यक्ष श्री सुमेध करमरकर आणि त्यांच्या पंच कमिटीने एक वेगळा विषय दिलाय, तो म्हणजे कला। या कलेमध्ये अग्रेसर असलेल्या महिलांची वर्णन किंवा त्यांची कर्तबगारी सांगावी असं त्यांनी सुचवलंय। या मध्ये माझ्याकडे जो विषय आलाय तो म्हणजे कीर्तन। आणि मी ज्या वेळेला तो विषय हाती घेतला आणि विचार करायला लागले, त्यावेळेला असं लक्षात आलं की या कलेमध्ये म्हणजे 16व्या शतकापर्यंत एकही स्त्री कलाकार झालेली नाही। त्याला कारण समाज रचना ही होती। त्यावेळेला स्त्रियांना बंधन होतं, स्त्रियांना कीर्तन करण्याची सुद्धा परवानगी नव्हती, तर त्या कुठून येणार? त्यामुळे तसं परिस्थिती निर्माण झाली। मग आता प्रश्न मला असा पडला की आता कीर्तन या विषयावर काय बोलावं, कसं बोलावं? पण आपल्या अध्यक्षाने पण हेही सांगून टाकलं की जर स्त्री कलाकार जर मिळाली नाही तर पुरुष कीर्तनकाराची सुद्धा मदत घेतली तरी चालेल। मग मी त्या दृष्टीने विचार करून एक मी निराळा विषय तुमच्या पुढे मांडणार आहे। माझी खरी म्हणजे परीक्षाच आहे ती, बघूया कितपत मी त्याच्यामध्ये उतरते। ती 14 विद्या आणि 64 कला असं म्हटलं जातं। या कलेची विद्या अधिष्ठात्री देवता ही शारद आहे आणि ती निरनिराळ्या प्रसंगातून निरनिराळ्या रूपातून ती आपल्याला दर्शन देते। यामध्ये कीर्तन ही कला असल्यामुळे ती महत्वाची आहे, कारण समाजाला संघटित करण्याचं काम हे कीर्तनकाराचं वैशिष्ट्य आहे आणि ते करतात। त्यामुळे कीर्तनाला अतिशय महत्त्व आलेलं आहे। कीर्तन हे माध्यम आहे, त्याच्या पाठीमागे कीर्तन ही परमेश्वराची ज्या नानाविधा भक्ती आहेत त्यामध्ये ही दुसरी पायरी आहे,
पण त्याच्या आधीची जी भक्ती आहे ती श्रवण भक्ती आहे. श्रवण भक्तीचा उद्देश एवढाच आहे की भरपूर पाठांतर केलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे, तरच आपल्याला पुढे सांगता येईल. म्हणून श्रवण भक्तीलाही तितकंच महत्व आहे. त्याशिवाय आपल्याला कीर्तन करता येणार नाही असा त्या वेळेला प्रश्न उभा राहिला. पण कीर्तनकाराने तो सांभाळून घेतला. त्यानंतर असं झालं की समाजाला एक संघटित करायचं झालं तर काय. तेव्हा नारदाने एकदा असा प्रश्न विचारला ब्रह्मदेवाला की कलिकालापासून मला तरुण जाता येईल असा उपाय मला सांगा. तेव्हा त्यांनी सांगितलं कीर्तन हाच एक उपाय आहे की ज्या योगे तुम्ही लोकांना एकत्रित कराल, त्यांच्यावर परमार्थ विषयक काही संस्कार कराल आणि लोक दुराचारी जर ते असतील तर ते सदाचारी होतील, आपली वाणी स्वच्छ होईल, पवित्र होईल, आपल्या तोंडातून कोणताही अपशब्द बाहेर जाण्याची शक्यता निर्माण होत नाही, असा जो भाग त्यामध्ये येतो ते म्हणजे कीर्तन. असं तुम्ही करा. देवर्षी नारद हे सर्व काल ज्ञानी होते, तिन्ही लोकांमध्ये फिरणारे होते, त्यांच्या गाठीला अनुभवही होता आणि म्हणून त्याने पृथ्वी तलावर कीर्तन करण्याचा मनोदय जाहीर केला आणि ते पृथ्वी तलावर आले. त्याच्याबरोबर काही काळाने शौनक, सत आणि शुक हे मुनी ऋषी मुनी सुद्धा कीर्तन करायला आले. कीर्तनात नारदांची वैशिष्ट्य जी होती म्हणजे त्यांची रसाळ वाणी, ओघवती भाषा, यामुळे त्यावेळच्या काळामध्ये लोकांचा ओघ त्या कीर्तनाकडे ज्यावेळेला जायला लागला तेव्हा नारदांनी आपल्या कीर्तनाचं एक शास्त्र बनवलं, एक चौकट बनवली आणि त्या चौकटीप्रमाणे त्यांनी कीर्तन करायचं ठरवलं आणि समाजाला तो हा आदेश दिला. त्यांनी त्यामध्ये नियम घातलेले होते काही, पण ते अलिखित असे होते आणि त्या शास्त्रानुसार ते त्या वेळेपासून त्या लोकांनी जी कीर्तन केली ती आत्ताच्या आधुनिक काळापर्यंत सुद्धा लोकांनी तीच पद्धत अवलंबिली. त्याला नारदीय पद्धत असं म्हणतात. नारदांनी हा संप्रदाय निर्माण केला आणि त्याच्याद्वारे त्यांनी कीर्तन सुरू केली. या कीर्तनामध्ये जर कीर्तन म्हणजे काय तर त्याचा शब्द मूळ असा आहे कीर्तने, या संस्कृतामधून शब्द आलेला आहे. मग त्याचं रूप बदललं, तो आला कीर्तने म्हणजे वर रफार फक्त आला आणि त्याच्यानंतर पुन्हा स्वरूप त्याचं बदललं ते कीर्तन, म्हणजे ज्याच्यामध्ये नामसंकीर्तन आहे, ज्याच्यामध्ये गायन आहे, नृत्य आहे, दृष्टांत आहे, त्याच्यानंतर आर्या, साकी, दिंडी, ओव्या हे सगळं ज्याच्यामध्ये आख्यान आहे, असं ज्यामध्ये गायलं जात काही अंतर्भाव केला जातो त्याला कीर्तन असं म्हणायला लागले. आणि ह्या मध्ये ह्या काळापर्यंत अनेक कीर्तनकार होऊन गेले. त्या ही नारदीय कीर्तन पठडी असं म्हणायला लागली. आणि ही कीर्तन पठडीमध्ये काय व्हायचं की नारदांचा पोशाख जसा होता तसेच त्यांचे शिष्य करायला लागले. नारदांचा पोशाख म्हणजे कमरेला धोतर, अंगावर एक उपर्ण आणि जटा वाढलेल्या असल्यामुळे त्याचा तो एक बुचडा बांधलेला असं त्यांचा वेश असे, हातात चिपळ्या आणि विणा एवढंच असायचं. आणि एवढ्या साहित्यानिशी ते समाजाला प्रबोधन करीत असत. त्यांचे शिष्य देखील तसंच करायला लागले. पण जसा जसा काळ बदलायला लागला तसं तसं त्यांच्यातले आधुनिक कीर्तनकार निर्माण व्हायला लागले आणि त्याच्यामध्ये थोडेसे बदल व्हायला लागले. आता कीर्तन हे म्हणजे काय याचा अर्थ जरी आपण मगाशी शब्द सांगितला पण त्याचा अर्थ म्हणजे काय, ईश्वराची स्तुती करणे, स्तवन करणं, भजन करणं, ईश्वराबद्दल गुणगान करणं, त्याच्या संबंधी भजन गायन हे त्याच्यात भाव अंतर्भूत झाले पाहिजे असं पाहिजे. जर सरळसोटपणे आपण जर सांगत गेलो तर त्याला पुराण किंवा प्रवचन असं म्हणतात, पण हे गुण त्याच्यामध्ये येत नाहीत. आणि म्हणून नारदांनी याद्वारे कीर्तन करायचं सुरू केलं. आणि ह्या कीर्तनामध्ये जसे जसे कीर्तनकार ज्यांना आवड होती, ज्यांच्यामध्ये ही कलेची उपजत ही होती, गुण होते, त्यांनी हे नारदाच्या शास्त्राप्रमाणे कीर्तन पद्धत उचलली. त्याला नारदीय कीर्तन पद्धत असं म्हणायला लागले. लोक तसे कीर्तन करायला लागले.
पण त्या लोकांच्या मध्ये सुद्धा त्यांच्यात पुन्हा दोन गट पडले की नारदांसारखे पोशाख वगैरे करणारे वेगळे कीर्तनकार झाले, पण नंतरचे जे लोक आले त्या लोकांनी काय केलं, कमरेला धोतर पण बाराबंदी ही शर्ट म्हणतो आपण त्याला, आताच्या काळात पण त्या बाराबंदी घातलेली असायची, अंगावर उपरणं, कधी कधी काही कीर्तनकार कमरेलाही बांधत असत, आणि डोक्यावर शिरस्त्रांपैकी म्हणजे पगडी किंवा फेटा पागोट काय असं होते, आणि हातात चिपळ्या किंवा झांज असं घेऊन ते कीर्तन करत असत. या नारदीय कीर्तनकार मध्ये यांचे जे नियम होते त्या नियमात त्यांचं काय असायचं की त्यांचं कीर्तन हे मंदिरात असायचं, बंदिस्त असायचं, बाहेर नसायचं, बंदिस्त असायचं, एखाद्या सभा मंडपात असायचं, किंवा बाहेर कोणी बोलावलं तर तिथे जायचं. हा असा एक कीर्तनातला एक प्रकार निर्माण झाला, संप्रदाय निर्माण झाला, तो नारद संप्रदाय झाला. या तत्वावर पुढे 7व्या शतकामध्ये निवृत्ती, ज्ञानदेव, मुक्ता, सोपानदेव हे सगळे नररत्न जन्माला आली. खरी ती अलौकिकच होती. त्यावेळेला समाज इतका जुन्या परंपरेला, रूढीला ते चिकटलेले होते की संन्यासाची मुलं म्हणून त्यांना हिनवणी करण्यात आली आणि त्यांना अपमान वगैरे सहन करावे लागले. ज्ञानदेवांनी खूप त्याच्यात ह्याच्यामध्ये अभ्यास केला आणि त्याने असं ठरवलं की आपल्या समाजाला जर जागं व्हायला हवं असेल, करायला हवं असेल, तर या रूढी परंपरा सोडून दिल्या पाहिजेत. मग त्याच्यासाठी काय करायचं, तर कीर्तन पाहिजे. आणि कीर्तन करताना त्याच्यामध्ये नामस्मरणाचा ओघ असलाच पाहिजे. का तर या नामस्मरणाने आपण सुद्धा कधी कधी गुंग झालो तर आपलं अस्तित्वही त्यावेळेला नाही, म्हणजे विसरून जातो. प्रापंचिक लोकांच्या सुद्धा काही ज्या अडी अडचणी त्याहीच नाहीशा होतात. आणि म्हणून ज्ञानदेवानी ही कीर्तन परंपरा सुरू केली. आणि तीच परंपरा त्या काळामधले नामदेव, तुकाराम, एकनाथ, गोरोबा कुंभार, राका कुंभार, नंतर नरहरी सोनार, नंतर चोखा मेळा, असे अनेक संत होऊन गेले आणि त्या संतांनी त्यावेळेला ती परंपरा चालू केली. ज्ञानदेवांनी ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला त्यांचं एक आराध्य दैवत असे, ते म्हणजे पांडुरंग. पांडुरंगांशिवाय त्यांचं आख्यान किंवा कीर्तन होतच नसे. आणि ह्या दोन्ही कीर्तनकार म्हणजे नारदीय कीर्तनकारांमध्ये आणि यांच्या कीर्तनामध्ये हा फरक होता. त्यांनी सुद्धा अलिखित असे नियम घातले. कीर्तनकाराचा पोशाख पांढरा असला पाहिजे, त्यांनी लांब हाताचा शर्ट, कमरेला धोतर आणि कमरेला तो घट्ट असा उपरणं बांधलेलं आणि डोक्यावर पागोटं असं असायचं. दोन्हीच संप्रदायामध्ये सुरुवातीला जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी याच घोषाने चालत असतो. तो मंत्र मात्र सगळ्यांचा सारखाच होता. पण ज्या वेळेला हे संत लोकांनी कीर्तनाला सुरुवात केली त्यावेळेला हा गजर करून त्यांचा आवडता अभंग सुरुवात करायची, म्हणजे भजन सुरुवात करायची, भजनाने सुरुवात व्हायची. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, या अभंगाने सुरुवात करून ते विठ्ठलाचं वर्णन करीत होते. त्यांचं आराध्य दैवत विठ्ठल इतकं गुंग असं की ते विठ्ठलाशिवाय कुठलं आख्यानच वलावीत नसत. भजन म्हणायचं आणि त्याच्यावर निरूपण करायचं आणि त्याच्यानंतर त्याला साथ देणारे त्यांच्या पाठ्यामागे 10-12 वारकरी उभे असायचे आणि ते टाळ, मृदुंग, पखवाज अशी वाद्य घेऊन ते त्यांना साथ देत असत. आणि ह्यांचा जय जय रामकृष्ण करीत म्हणता जो कीर्तन करणारा मनुष्य आहे तो लगेच हो असं म्हणायचं आणि पुन्हा बुवा निरूपणाला सुरुवात करायचं. अशी त्यांची भजन पद्धती होती. नारदीय पद्धतीमध्ये मगाशी मी सांगितलं की बंदिस्त कीर्तन, पण हे जे लोक संत मंडळी जी होती त्यांचं कीर्तन कधीही बंदिस्त आवारात नाही, त्यांचं कीर्तन वाळवंटात असायचं. जो कीर्तन करत असेल तो पहिल्यांदा पांडुरंगाच्या देवळात जायचा, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचा, पायावर डोकं ठेवायचा आणि विठोबाला पाठ न करता मागे मागे जायचं, ते थेट नदीच्या पात्रामध्ये उतरायचं आणि तिथे हे करायचे, कीर्तन करायचे. याला कारण असं होतं की त्यावेळच्या नद्यांना पाणी भरपूर असायचं आणि पाणी शुद्ध असायचं आणि वाळवंटात कुठेही घाणगुणच नसायची. सगळ्या ठिकाणी क्षेत्रात तिथे स्वच्छता असायची. आणि दुसरं विषय आहे
की प्रापंचिक विषय म्हणजे आपले जे काम, क्रोध, लोभ वगैरे जे काय आहेत, हे सगळे विषयचं बीज त्या ठिकाणी कधीही उगवत नसे आणि त्यामुळे लोक सगळे त्या पांडुरंगाच्या भजनीत लागायचे आणि तल्लीन होत जात असे. हा जो एक त्यांनी हा केला, संप्रदाय उभा केला, त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात. या वारकरी संप्रदायाने जे नियम घातले त्यात त्यांनी सांगितलंय, कुणाजवळही काहीही मागायचं नाही. कीर्तनाला येणाऱ्या ज्याने एखाद्याने कीर्तनाला बोलवलं तर तिथे तुम्ही गेलात तर माझी बिदागी आहे असं सांगायचं नाही. ते जे काही देतील ते तुम्ही घ्या, त्याचा सदुपयोग करा, असं त्यांनी निक्षून सांगितलेलं आहे. नारदीय कीर्तनात पण हेच देखील सांगितलंय. मोले कीर्तन करू नये हे समर्थांनी पण आपल्या दासबोधाच्या ओव्यामध्ये सांगितलेलं आहे. ह्या वारकरी संप्रदायामध्ये कोण कोण झाले हे ज्ञानेश्वर सांगितले, नामदेव तर सांगितले. नामदेव तर रसाळ आपली वाणीनं कीर्तनात श्रोत्यांची मन जिंकून घेत असत आणि इतके जिंकून घेत असत की कीर्तनाचा महिमा जर असेल तर तो नामदेव. या नामदेवांची एक भूमिका सगळी पाहिली तर एक त्यांच्याजवळ अद्वैताची भूमिका थोडी कमी होती. ते पांडुरंगाला सोडून ते कधी गेलेच नाही सुरुवातीला. पण जेव्हा विसोबा खेचर हे त्यांना गुरु भेटले त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की आपण आणि पांडुरंग हे एकच आहोत. म्हणून मग संत नामदेवांना जेव्हा ही खात्री पटली तेव्हा भागवत धर्माची पताका घेऊन ते कीर्तन करायला बाहेर पडले आणि त्यांनी थेट पंजाब पर्यंत त्यांनी कीर्तन केली. ती केली ती जशी भाषा असेल तशा भाषेत नामदेवांनी कीर्तन केली. हिंदी भाषेतून त्यांनी प्रवचन केली, कीर्तन केली, त्यांनी काव्य रचना देखील केली, ती सुद्धा हिंदीत केली. असा हा नामदेवांचा कीर्तन महिमा होता. त्याच्यात समकालीन हे संत एकनाथ होते. संत एकनाथ आणि नामदेव हे प्रपंचवादी होते. त्यांनी संसार केला पण विरक्तपणाने केला. त्यामुळे त्यांच्या प्रपंचाकडे त्यांचं दुर्लक्ष कधीच झालं नाही. आणि ह्या एकनाथाने असं सांगितलं की आपल्या आराध्य दैवताला स्मरण करून कीर्तन करा, आपल्या कीर्तनामध्ये देव येतात. हे एकनाथाने सांगितलं. एकदा अशी गंमत झाली की भगवान शंकर ध्यानस्थ बसलेले होते आणि त्यांनी ध्यानस्थपणे बघितलं तर त्यांचं आराध्य दैवत त्यांना दिसलं नाही. त्यांनी प्रयत्न केला पण त्यांना ते येईना त्यांचं आराध्य दैवत. शेवटी त्यांनी आपलं ध्यान सोडलं आणि ते आपल्या आराध्य दैवताला शोधायला बाहेर पडले आणि ते शोधल्यानंतर त्यांना दिसलं की कीर्तनात एके ठिकाणी आपलं आराध्य दैवत आहे. म्हणजे दैवतांना सुद्धा कीर्तनाची आवड आहे त्यांना, कारण त्यांच्या नामाचा जो गजर असतो हा गजर त्यांना इतका भावून जातो की नामदेव कीर्तन करीत असताना जेव्हा नाचत तेव्हा पांडुरंग पायाला चाळ बांधत त्याच्या समोर कीर्तनात नाचत असत, असं नामदेवांची ख्याती आहे. तर त्यांना ते शंकरांना सापडलं. त्यांचं आराध्य दैवत हे राम होतं. आपल्याला माहिती आहे ते रामनाम घेतात. मग त्याच्यानंतर नाथांनी असं सांगितलं की आपल्या कीर्तनामध्ये देव येतात आणि त्यावेळेला जेव्हा शंकरांना हे दैवत सापडलं त्यावेळेला ते त्रिशूळ घेऊन आपल्या जेथे जमलेले लोक होते त्यांच्या भोवती ते रक्षण करायला उभे आहेत. एवढंच नव्हे तर त्यांनी असंही सांगितलं की भगवान शेषशाही विष्णू हे कीर्तनामध्ये येतात. ते कसे येतात? एकटे येत नाहीत, बरोबर लक्ष्मीला घेऊन येतात. त्याच्याबरोबर त्यांचं वाहन जे आहे ते गरुड ते पण येतं आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या हातात असलेली शंख, चक्र, गदा या आयुधांसकट ते येतात आणि ते कीर्तन ऐकत असतात. हा संतांचा असलेला त्यांच्या जागी जो आत्मविश्वास तो त्यांनी जनतेला सांगितलं. म्हणून ते सांगितलं कीर्तन हे मनापासून तुम्ही ऐका. वेळ जातोय म्हणजे ज्याला आपण टाइमपास म्हणतो तसं म्हणून कीर्तनाला येऊ नका. त्याचं काय ते घ्या, मतिदार्थ त्यातला घ्या आणि जायची उठून घाई करू नका. मध्येच काही लोक जातात तेही त्यांना माहिती आहे आणि मध्येच घाई करून जाऊ नका. जर अपहार्य करण्याकरता जर तुम्हाला जायचं असेल तर बुवा ज्या वेळेला पद जातात त्यावेळेला पटकन जा, कुणाला कळता कामा नये किंवा आपसातही बोलू नका, असे त्यांनी ते वेळेला नियम घातलेले होते. या कीर्तनामध्ये हे जे सगळे नामदेव वगैरे सगळे जे होते यांनी आपल्या भगवत भक्तीचे प्रसार केलेले होते. आता यातले काही जे लोक आहेत म्हणजे मगाशी मी सांगितलं की गोरोबा कुंभार किंवा राका कुंभार
हे रोहिदास हे सगळे व्यावसायिक होते. म्हणजे रोहिदास तर कधी पंढरपूरला गेलेले नाहीत, पण त्यांनी वारकऱ्यांच्या मध्ये जे जात असत पंढरपूरला त्यांच्या चप्पला दुरुस्त करण्याचं काम करीत. मग ते लोक विचारायचे त्यांना की अहो पंढरपूर इथं 4 मैलावर असताना तुम्ही कधी जात नाही? अहो तुमच्यातच मी पांडुरंग बघतोय ना, मग आणखी मला दुसरा कुठे पांडुरंग हवाय? आणि तुमची सेवा हीच पांडुरंग सेवा आहे असं मी म्हणतो. असे सगळे ना संत सेना आहे जातीने आपण पूर्वीच्या भाषेत, पण आताच्या भाषेत म्हणजे नाभिक होते. केशकर्तनाचा त्यांचा व्यवसाय, ते पण ते जनता जनार्दनाची सेवा करीत असत. गोरोबा मडकी खेळवत असत. राका कुंभाराला सुद्धा एकदा ही करताना ते मांजरीची पिलं परमेश्वराने त्यांच्या भक्तीमुळे वाचवली आहेत. असं हे संत लोक असताना त्याच्यामध्ये नरहरी सोनार हे पण त्यातले अद्वैताची भूमिका त्यांच्याजवळ नव्हती सुरुवातीला, पण त्या संसर्गीमुळे त्यांची द्वैत भावना नाहीशी होऊन ते अद्वैत चा प्रसार करायला लागले. अशी एक कीर्तन मांदियाळी ही चाललेली होती आणि त्यांचा जो संप्रदाय उभा केला त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात. आणि त्यांनी केलेल्या पद्धतीच्या प्रमाणे जे कीर्तन होईल त्याला वारकरी कीर्तन असं म्हणतात. आणि हे वाळवंटात त्यांच्या ज्या गुणामुळे अनेक लोक त्यांच्या कीर्तनाला गर्दी करत असत. त्यांच्यामध्ये आणखीन एक सावता माळी नावाचे होते. हे जातीने माळी होते, पण ते सुद्धा कधी पंढरपूरला जात नसत. त्यांनी भाजीचा मळा पिकवलेला होता आणि त्या भाजीच्या मळ्यात ते पांडुरंगाला बघत असे. हा मळा म्हणजे माझी विठाई, आणि म्हणून ते म्हणत असत, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. ह्या भाजीमध्ये पांडुरंग त्याला दिसत होता. पण ते त्या गंमत अशी झाली की एकदा वारकरी काही लोक पांडुरंगाला देवळात शोधायला गेले, तिथे पांडुरंग नव्हता. पांडुरंग या सावतामाळीच्या भाजीच्या मळ्यात लपलेला होता. इतकी या संत लोकांनी त्यावेळेला ही केलेली आहे, भक्ती केलेली आहे आणि समाजाला उद्बोधन केलंय की देव तुमचं रक्षण करतो, समाज तुम्ही एकत्रित व्हा. आलेलं आहे संकट तुम्हाला, तुमचं देव निर्माण तुमचं आलेलं आहे ते तुमचा संकट दूर करील असा त्या लोकांनी विश्वास दिला संतांना. आणि त्यामुळे लोकांची गर्दी कीर्तनाला व्हायला लागली. त्याच्यानंतर असं झालं की 16व्या शतकाच्या दरम्यानमध्ये म्हणजे त्या पंढरपुरामध्ये आणखीनही काही संत होऊन गेले. तनपुरे महाराज, धुंडा महाराज देगलूरकर, गाडगे महाराज, नंतर कैकाडी महाराज असेही संत होते. ज्यांनी त्यांनी आपापल्या कीर्तनकारांनी आपली पठडी सुरू केली. म्हणजे गणपतीचे भक्त असणाऱ्याने गणपतीची व्याख्यानं सांगण्याच्या करता त्यांनी आपली पठडी निर्माण केली. दत्त संप्रदायातले त्यांनी दंताची केली. पण त्यांच्या बरोबर ही पठडी लुप्त झाली त्यांच्या बरोबर. हे गाडगे महाराज जे होते हे खरे सुखवसू होते, पण विरक्त होते. त्यांनी एकच त्यांना निमित्त पुरलं की त्यांची शेती होती ती मामाने बळकवली आणि तिथून ते बाहेर जे पडले ते परत घरात आले नाही. आणि बाहेर आल्यानंतर त्यांनी असं ठरवलं की कीर्तनातून समाजाची जागृती केली पाहिजे, देवभक्ती जागृत केली पाहिजे, राष्ट्रभक्ती जागृत केली पाहिजे असं त्यांनी ठरवले. आणि ज्या वेळेला जिथे तिथे जात तिथली जागा स्वच्छ ते करायचे. आणि त्यांचा पोशाख काय तर सगळी फाटकी तुटकी लत्तर असलेले पोशाख असायचा. म्हणजे कमरेला धोतर, वर शर्ट, टोप्या, डोकीला एक चिंदी बांधलेली, हाताला एक चिंदी बांधलेली, एका हातात गाडगं असायचं ना, एका हातात झाडू असायचा. झाडू मारीत मारीत जागा स्वच्छ करायची. लोक सगळे तिथे येतात ते उच्च नीचा भाव त्यांच्याजवळ नसावा म्हणून ती जागा स्वच्छ करायची आणि कीर्तनाला सुरुवात करायची. हे कीर्तन करीत असताना त्यावेळेला ते थोडे म्हणजे लोकांना दिसतील इतक्या याच्यावर उंचावरच उभे राहून कीर्तन करीत. आणि हे कीर्तन करीत असताना खाली पायाखाली गोधडी घेत असत, गोधडी पांघरत आणि त्याच्यावर ते उभे राहून कीर्तन. गोधडी हे प्रतीक समजलं जात होतं. 18 पगड जातींचं एकत्र येणं समाजानं म्हणजे गोधडी. जशी गोधडी आपण चिंध्यांची जमवून शिवतो त्या पद्धतीप्रमाणे हा समाज एकजिन्सी बनला पाहिजे आणि त्यांनी एकत्रच राहिलं पाहिजे गुण्यागोविंद.
मग तिथे उच्च नीच भाव त्यांनी आहे. या संतांनी हेच सगळ्यांनी सांगितले की आपल्या समाजामध्ये ज्या काही रूढ पद्धती, अनिष्ट पद्धती पडल्या त्या दूर केल्या पाहिजेत. पशुबळी वगैरे सारखे अशा काही पद्धती आहेत त्याही नष्ट झाल्या पाहिजेत. ही जागृती त्या संत लोकांनी केली. हा असा एक कीर्तनाचा महिमा. यामध्ये आणखी एक हे झाले की कैकाडी महाराज. हे कैकाडी महाराज पण गाडगे महाराजांसारखेच होते. वर्तन त्यांचं तसंच असायचं. कीर्तन करायचे. त्यांच्या कीर्तनाला स्त्रियांचा भरणा जास्त असायचा. कारण त्यांचं कीर्तन तर रसाळ असायचं, पण त्याच्याबरोबर स्त्रीच्या भावना त्याच्यामध्ये जपल्या जातील अशा पद्धतीचं कीर्तन असायचं. आणि ते कीर्तन करता करता मध्ये मध्ये ते ओव्या पण म्हणायचे. आणि ते काय म्हणायचे? सासू आणि सासरा धीर तो तिसरा, ओव्या गाऊ भरतारा तू ये रे बा विठ्ठला. अगदी सरळ साधी सोपी चाल ही ज्या वेळेला स्त्रीच्या भावनेला हात घालीत असे त्या स्त्रिया पण टाळी वाजवत असे आणि त्यांना साथ दे. म्हणजे कैकाडी महाराज हेही म्हणत असत की मी हे म्हणतोय माझ्याबरोबर म्हणा, माझ्या सुरात सूर मिळवा आणि मोठ्याने म्हणा. सगळे संत हेच सांगायचे की तुम्ही कीर्तनात टाळी वाजवा, टाळीला महत्व आहे. ते आपल्याला कीर्तनकार नेहमी सांगतात टाळी. पण टाळी हे कशाचं प्रतीक आहे? तर प्रपंच आणि परमार्थ हा एकत्र झाल्याशिवाय टाळी होत नाही. टाळी कधी एका हाताने वाजत नाही. मग हे दोन्ही सांधायचं असेल तरच टाळी वाजवली पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण अशी तन्मयतेने ज्या वेळेला आपण टाळी वाजवू त्यावेळेला भगवंताची एकरूप आपण होऊ शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता हा त्या दरम्यान काय झालं, हे सगळे संत मंडळींचं कीर्तन होत आहे तोपर्यंत 16व्या शतक उजाडायच्या दरम्यान आलेलं होतं. पण गंमत अशी की मग इथपर्यंत काळ जो झाला त्याच्यामध्ये स्त्रिया कोणीच नव्हत्या का? कुणीही नव्हत्या. जरी झाल्या असत्या तर त्यांना समाज बंधनामुळे काही करता येत नव्हतं. समाजात बंधन, स्त्रियांनी कीर्तन करायचं नाही आणि त्यात विधवा स्त्रियांनी तर मुळीच करायचं नाही. कशावर येतील? ना शिक्षण, काहीच नाही, वाचन नाही, पठण नाही. पण ह्या संतांच्या संगतीमध्ये कीर्तनात राहून त्यांनी त्या ओव्या वगैरे किंवा अभंग केलेले आहेत. म्हणजे संत बहिणाबाई आहे, संत जजानाबाई आहे, संत सखू आहे, कान्होपात्र आहे. अशा या सगळ्या संत महिला पुढे येत असत, पण त्या मर्यादेच्या पलीकडे नाही. आणि त्यामुळे कोणी स्त्रिया पुढे आल्या नाहीत, पण त्यांच्या अभंगाचा उपयोग मात्र कीर्तनात केला जात असे. जनाबाई ही नामदेवाच्या सतत पाठीशी सावलीसारखी उभी असायची आणि त्यामुळे ती नेहमी नामदेवांच्या कीर्तनात टाळ वाजवायला साथ करीत असे. एवढाच जनाबाईचा त्यावेळेला म्हणजे अधिकार होता. 16वं शतक उजाडलं आणि त्यावेळेला लक्षात आलं की पुन्हा आपला समाज बहा झालेला आहे, म्हणजे गलित गात्र झालाय आणि मोंगलांचा अंमल सुरू झालाय. अशा वेळेला काय, त्यावेळेला शिवाजी महाराज आणि रामदास हे उदयास आलेले होते. रामदासांना ज्या वेळेला रामांची आज्ञा झाली की तुम्ही समाज कार्य करा आणि शिवरायाला मदत करा, तेव्हा त्यांनी आस तो हिमाचल हा त्यांनी प्रवास केला आणि संबंध समाजाची विदीर्ण अवस्था बघितली आणि त्यांनी जागोजागी मठ स्थापन केले. त्यांनी अनेक शिष्य हे केले, मठपती केले आणि त्यांना सांगितलं नुसत्या मठावर अवलंबून राहायचं नाही, एके स्थळी राहू नये, कानकोंड्या उघडू नये. या अर्थाने त्यांनी सांगितलं तुमचं जर कार्य करायचं असेल तर तुम्हाला भारतभर भ्रमण करा, कीर्तन करा आणि रामाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून रामानं जे काही कार्य केलं तसं तुम्ही राम होण्याचा प्रयत्न करा. आणि हे करताना स्वतःही ते रामाचं स्वतः राम कीर्तन करीतच असत. म्हणजे जागोजागी ते सुद्धा जायचे, पायात टाळ बांधून कीर्तन करीत. त्यांचं पण बाणी रसाळ गोड होती, कीर्तनाला लोक जमत असत आणि जिथे तिथे ते रामाचं कीर्तन म्हणजे आख्यान लावित असत. ह्यामध्ये काय झालं की त्यांच्या समवेत जे शिष्य झाले त्याच्यामध्ये उद्धव स्वामी, गिरीधर स्वामी, नंतर कल्याण स्वामी, भीम स्वामी, नंतर अक्काबाई, वेणाबाई हे सगळे शिष्यगण त्यांनी तयार केले. वेणाबाई त्यावेळेला स्त्रियांना पुढे येण्याचा अधिकार नाही, पण तो छेद त्या समाज रचनेच्या नियमाला समर्थन छेद दिला आणि वेणाबाईंना पुढे आणलं आणि कीर्तन करण्याचा त्यांना अधिकार दिला. इतकंच नव्हे तर उभ्याने कीर्तन करण्याचा मान वेणाबाईंना मिळाला. एवढे त्यांनी शिष्य तयार केले. समर्थ जागोजागी सगळीकडे
सांगत, शिष्याला सांगत, तुम्ही रामकथा करणार आहात, आख्यानात रामकथा लावणार, पण रामकथा अशी करा की ब्रह्मांड भेदून पल्याड न्यावी रामकथा. इतकं त्यांचं रामाचं बद्दल त्यांचं जाज्वल्य अभिमान होता. म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की कीर्तनात ते रामाशिवाय कधी कीर्तन करतच नव्हते, पण म्हणून काही इतर देवतांशी त्यांचं बाकडं नव्हतं. आणि जेव्हा ही समाजाची परिस्थिती बघितल्यानंतर ते पांडुरंगाच्या मंदिरात गेले, त्यावेळेला त्यांनी बघितलं की आपलं दैवत तिथे आहे. त्यांना पांडुरंगाची मूर्ती समोर आहे, पण त्यांना दिसत होते श्रीराम. मग श्रीराम कसे होते? शस्त्रधारी होते, त्यांचं सैन्य होतं, आणि शरयू गंगा होती. आणि मग असे कसे तुम्ही इथे बिटेवर हात घेऊन उभे राहिले? म्हणून त्यांनी सांगितलं, अरे समाजाची काय परिस्थिती आहे ती बघा आणि तुम्ही उतरा. आणि म्हणून त्यांनी सांगितले, येथे काय उभा श्रीराम, मनमोहन मेघ श्याम, येथे काय उभा श्रीराम, काय केली शरयू गंगा, येथे नेली चंद्रभागा, काय केले वानर दळ, येथे जमविले गोपाळ, येथे काय उभा श्रीराम, येथे काय उभा श्रीराम, रामी राम एक भाव, रामी राम एक भाव, तेथे होई तेथे होई पांडुरंग, येथे काय उभा श्रीरामा, येथे काय उभा श्रीरामा. असं त्याने पांडुरंगाला आळवणी केली की तुम्ही उठा, शस्त्र घ्या आणि समाजावर जे मोंगलांचं आक्रमण आलेलं आहे ते त्यांना मदत करा, अशी त्याने आळवणी केली. या समर्थाने जागोजागी कीर्तन संप्रदाय सुरू केला. त्याला कीर्तनाचा यातला संप्रदायातला तिसरा प्रकार म्हणजे रामदासी कीर्तन. पण गंमत अशी झाली, त्याने शिष्य तयार पुष्कळ केले. त्याच्यानंतर रामदासांच्या निर्वाणानंतर पुढे पुढे जे कीर्तनकार झाले म्हणजे अण्णासाहेब कालगावकर, रमेश बुवा शेंबेकर, नंतर नारायण बुवा करमरकर, आणि आता ते हल्ली मकरंद बुवा रामदासी, असे त्यांनी कीर्तनकार तयार झाले. पण या लोकांनी काय केलं, समर्थांनी जे मनाचे श्लोक लिहिले होते त्या मनाचे श्लोक याने सुद्धा त्या दोन्ही यांच्याप्रमाणे रामदासांनी जय जय राम कृष्ण हरी हा गजरच केला होता. या शिष्याने समर्थांचा एक मनाचा श्लोक घ्यायचा आणि त्याच्यावर त्याचं निरूपण करायचं, आणि समर्थांनीच्या ज्या कथा निरनिराळ्या ज्या झालेल्या आहेत त्या कथेवर आधारित आख्यान करायचं. पण त्यामुळे काय झालं, ह्या दोन संप्रदायांचा जेवढा विकास झाला तशी रामदासी संप्रदाय हा फारसा प्रगत झाला नाही. आता मगाचपासून मी सांगते की या तिन्ही संप्रदायातून रामकृष्ण हरी हा का मंत्र म्हटला जात होता, तर राम म्हणजे ज्ञान, कृष्ण म्हणजे ध्यास आणि हरी म्हणजे गान. हे तिन्ही एकत्र आले की आपल्या जीवनामध्ये जगण्याचा सूर सापडतो. आपण जीवन कसं जगायचं त्याचा एक सुंदर मिलाप म्हणजे रामकृष्ण हरी. म्हणून त्याचा त्या तिन्ही संप्रदायात हा जय जयकार केला जातो. मोठ्याने गजर करा हे तेवढ्यासाठी की आलेली माणसं ही सजग असली पाहिजे. समर्थांनी जसे या सगळ्यांनी जसे नियम घातले तसे श्रोत्यांना सुद्धा या समर्थांनी उपदेश केलाय की कीर्तनाला येता ते व्यवस्थित रीतीनं या, लक्ष देऊन ऐका, दोघं आपसात बोलू नका हे तर आहे, उठून जाऊ नका सांगितलं. स्त्रियांना सुद्धा त्यांनी माफक शृंगार करावा आणि कीर्तनाला यावं इतकंपर्यंत त्यांनी कीर्तनात दिलाय. ह्या समर्थांच्या निर्वाणानंतर या शिष्याने समर्थांच्यावर आख्यानं केली, पण त्यांची कीर्तन पठडी फारशी पुढे प्रगत झाली नाही. या सुमाराला दासगणू महाराज नावाचे एक हे झाले, संत होऊन गेले. हे संत जे होते या संतांनी जिकडे तिकडे जायचे, जिथे कीर्तनाला बोलवायचे ते त्यावेळेला तिथे तिथली माहिती गोळा करायची, प्रसंग जे असतील त्याची माहिती करून घ्यायची आणि ते आपल्या याच्यामध्ये
स्वरचित आख्यान बनवत पदांसहित आणि दुसऱ्या गावात जाऊन ते कीर्तन नाव न घेता, म्हणजे जसे आपले बुवा सांगतात ना, नाही मी घेतली इथलं चिपळूणचं सांगत नाही, तशा पद्धतीने ते आख्यान लावित असत आणि लोकांना ज्ञान देत होते याचं. हे दासगणू महाराज हे साईबाबांचे भक्त होते, शिष्य नव्हते, भक्त होते. तर त्या एक दिवस ते कीर्तनाला दासगणू महाराज निघाले होते आणि ते जाता जाता यांना साईबाबांना दर्शन घ्यावं म्हणून ते गेले. साईबाबांनी त्यांना कीर्तनकाराच्या वेशात पाहिलं आणि ते म्हणाले, कुठे लग्नाला वगैरे जाताय का, नसे नटून थटून जाताय ते. आता कीर्तनकाराचा वेश म्हणजे आपल्याला माहिती आहे काय, नटणं थटणं नव्हे, पण तरी सुद्धा आपल्याला साईबाबा असं का म्हणतायत, ते गोंधळले होते. आणि त्यांनी सांगितलं, नाही मला एके ठिकाणी कीर्तन करायचं आहे, त्या ठिकाणी मी जातोय. मग त्याला एवढं नटून थटून जावं लागतं. पहिल्यांदा म्हणाले साज स्वाद उतरा आणि काय करा, कमरेला धोतर, वर काहीही नाही, फक्त उपरनांग, डोक्याला पण शिरस्त्राण वगैरे कुठलाही नाही, हातात टाळ घेऊन मिळेल तिथे सुचेल तसं कीर्तन करायचं. दासगणू महाराजांनी अनेक शिष्य तयार केले. ती शिष्य ही परंपरा चालवीत असत. आपल्याकडे नांदेडचे कीर्तनकार बुवा आले होते. गेल्या माघामध्ये रानड्याळीत उत्सव झाला, त्यावेळेला ते कीर्तन करायला आलेले होते. त्यांनी ही कथा सांगितली देणे हे मी वाचून सांगितले. आणि असे दासगणू महाराज हे रसाळ कीर्तन करत असत. त्यांच्या नंतर हळूहळू 1800 काळ आला, म्हणजे 1818 साल उजाडलं आणि पेशवाई बुडाली. पण त्यांच्या म्हणजे दुसरे जे बाजीराव होते, त्या दुसऱ्या बाजीरावांच्या काळामध्ये कीर्तनाला, लावण्यांना, पोवाड्यांना उत्तेजन मिळत होतं. कारण शेवटचे बाजीराव हे थोडेसे हे होते, विलासी होते. पण त्या पोवाड्यात किंवा लावणीमध्ये कुठल्याही तऱ्हेचा शृंगार किंवा असं काहीही नसायचं. सगळं परमार्थ विषयकच त्यांचं ज्ञान असायचं. आणि त्यांच्यामध्ये एक उत्कृष्ट म्हणजे सदाशिव माणकेश्वर नावाचे एक उत्तम कीर्तनकार हे होते तिथे. आता 1818 साली ज्या वेळेला पेशवाई बुडाली, त्यावेळेला त्या शाहिरांची एक चलती निर्माण झाली होती. त्याच्यामध्ये सगन भाऊ, शाहीर परशुराम, नंतर होनाजी बाळ, राम जोशी, अनंत फंदी असे निरनिराळे शाहीर तयार झालेले होते. हे शाहीर यांचे तमाशाचे फळ होते. आणि त्यावेळेला ते रामजोशी एक हे उत्कृष्ट शीघ्र कवी होते, अनंत फंदी सारखेच होते. पण ह्याच्यामध्ये जे होनाजी बाळ होते ना, ती ही एक व्यक्ती नव्हती, ही दोन व्यक्ती होत्या, होनाजी आणि बाळ. बाळ हे काव्य करीत आणि होनाजी ते काव्य म्हटण्यात असत. याचा प्रसंग असा झाला होता की पेशव्यांच्या दरबारामधले त्रिंबकजी डेंगळे हे वकील होते. इंग्रजांनी म्हणजे ब्रिटिशांनी त्यांच्यावर खुनाचा आरोप ठेवला होता आणि त्यांना तुरुंगात ठेवलं होतं. मग आता ह्यांना सोडवायची तर जरुरी होती. मग त्यावेळेला त्या दोघांनी जाऊन जिथे ठेवलं होतं त्या ठिकाणचा परिसर बघितला आणि बाळाने एक काव्य तयार केलं आणि ते होनाजीनं गायलं आणि त्या परिसरात हे केलं, लोकांना जमवलं. ज्या वेळेला असा आक्षेप घेतला गेला नव्हता, पण त्यांनी बघितलं आणि तो परिसर बघितल्यानंतर ते जे काव्य म्हटलं गेलं त्याचा आशय असा होता की या किल्ल्यातून तुला बाहेर जायला वाट मोकळी आहे, कसं जायचं ते त्यांनी उपाय सुचवला त्या किल्ल्यात. आणि हे त्रिंबकजी डेगळ्यांनी ते ऐकलं आणि ते तुरुंगातून सुटून गेले. असा ह्या शाहिरांचा एक महिमा होता. मगाशी मग एक बोलता बोलता कथा माझी विसरून गेली, ती पुन्हा मला पुनरावृत्ती नाही करायची. पण हाच प्रसंग तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्येही आला होता की त्यांचं रसाळ कीर्तन होतं. त्या कीर्तनाचा गर्दी होऊन शिवाजी महाराज तिथे आले होते, गर्दी जमली होती. आणि हे मुंगलांना ज्या वेळेला कळलं होतं त्या म्हणाले, बरा झाला आयता शिवाजी सापडतोय, म्हणून ते बघायला आले, पकडायला आले. पण तुकाराम आणि ते समाज इतका जय जयकाराच्या नादात होते की त्यांना कल्पना नाही कुणाला, बाकीच्या लोकांना. पण तुकारामांना ते कळलं होतं. त्याने पांडुरंगाचा त्यावेळेला धावा केला की पांडुरंगा प्रसंग बाका आहे, सोडवा. आणि हे केल्यानंतर त्याच वेळेला तो मोगल सरदार ज्या वेळेला आत आला तर बघितलं तर सगळे सारे शिवाजी कुणाला पकडायचं, आणि त्यामुळे ते निघून गेले. असा हा संत मंडळींच्यातला कीर्तनाचा महिमा आणि मोठेपणा किती सांगायचा. तसंच या शाहिरांचा सुद्धा महिमा या राजकारणाला, पुढील राजकारणाला कसा आधार मिळाला याच्यासाठी मी तुकारामांचं उदाहरण दिलं.
हे शाहीर हे देशभक्तीची ही करायचे, म्हणजे ज्योत पसरवायला मदत करीत असत. त्यांच्या लावण्याही उत्कृष्ट असायच्या, पण त्या शृंगारिक अजिबात नव्हत्या. म्हणजे त्यांच्यामध्ये एक प्रकार असा असायचा की सवाल जवाब म्हणून म्हणतात, म्हणजे एकाने तो सवाल विचारायचा आणि त्याचं उत्तर जवाब द्यायचं. म्हणजे पण हे सुद्धा ते परमार्थावर आधारितच असायचं. आणि असं असताना एकदा असं हे झालं की राम जोशी एकदा आपला तमाशाचा फड घेऊन बारामतीला गेले. आणि तुम्हाला माहिती आहे, कीर्तनात आपण आर्या म्हटल्या जातात, त्या मोरोपंतांच्याच म्हटल्या जातात. या मोरोपंतांना आपल्या त्या ऐकाव्यात, कारण मोरोपंत उत्कृष्ट म्हणजे त्यावेळेचे एक आर्या रचणारे प्रसिद्ध असे होते. आणि त्यांच्याबद्दल ह्या रामजोशींना आदर होता. म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही माझ्या लावण्या ऐकायला या, पण नटाचं तोंड पाहणं हे हे आहे, शास्त्र निषिद्ध आहे, शास्त्राच्या विरुद्ध आहे, म्हणून मी ते निमंत्रण नाकारते. पण त्यांचा त्यांच्याबद्दल जो आदर होता, त्या आदरापायी त्यांची चर्चा एकमेकात झाली की मी लावण्या म्हणेन, त्या लावण्या तुम्ही तुमच्या माडीवर घरात बसून ऐका. या मोरोपंतांनी ते ऐकलं आणि माडीवर बसून त्यांनी या रामजोशींच्या लावण्या ऐकल्या. आणि त्या खरंच बोधपर आणि परमार्थ विषयकच होत्या. म्हणून त्यांना मोरोपंतांनी त्यांना बोलावलं आणि सांगितलं की तुम्ही आता या जे करताय हे उत्कृष्ट आहे, तुमचं लावण्या उत्कृष्ट आहेत, आवडल्या, बोधपर आहेत. हीच बोधकथा समाजात पसरवण्याकरता तुम्ही याच्या पुढे जा आणि कीर्तन करा. माझा पुन्हा मुद्दा इथेच येतोय की कीर्तन, या कीर्तनाचा तुम्हाला समाजाला त्याचा उपयोग होईल आणि तुम्ही कीर्तन करा. हे तमासगीर, त्यांना कीर्तन कसं येणार? म्हणून ते गोंधळ यांनी क्षणात त्यांनी सांगितली की कीर्तन करण्यासाठी माझ्याजवळ काही साहित्य नाही हो. तेव्हा ताबडतोब त्यांनी मोरोपंतांनी सांगितली, मग आम्ही कशासाठी आहोत? आम्ही जे आख्यानं करतो तयार, ती कुणासाठी करतोय? तुमच्यासाठी. जे कीर्तन करणार असतील त्यांच्यासाठी मी माझी कटपट आहे. तुम्ही उद्यापासून कीर्तनाला सुरू करा. आणि ही आज्ञा त्या रामजोशाने ऐकली. तिथल्या तिथे त्याने डब फोडून टाकला आणि कीर्तनाला सुरुवात केली. असं त्यावेळेला त्या ठिकाणी पोवाडे, अर्थात कीर्तनात सुद्धा हे त्याचे पोवाडे वगैरे घेतले गेले. तर कारण आता जर एखाद्याने ह्याच्यामध्ये म्हणजे शिवाजी राजांचा पराक्रम, प्रतापगड त्या अफजल खानाच्या तावडीतून ते कसे सुटले वगैरे, असं काही प्रतापाचं कीर्तन जर सांगायचं असेल तर त्यांना आवेशपूर्ण पोवाडा म्हटलाच पाहिजे, म्हणून पोवाड्याचंही केलं. या कीर्तनकारांना सुद्धा या लोकांनी असंच दिलंय की कीर्तनामध्ये काय काय करावं, की विनोद असावा, लोकांना कंटाळा येऊ नये. पूर्वीचे नारदीय कीर्तनकार हे शास्त्रीय संगीत शिकलेले असे, त्यामुळे त्यांच्या गायनामध्ये सुद्धा टप्पा, ख्याल असं प्रकार असायचे. आणि त्यांना ते भरपूर येतं. ते निरनिराळ्या रागावर पद रचित आणि तसं ते म्हणत असत. पण ते सुद्धा किती प्रमाणात गावं, लोकांना कंटाळा येईल असं करू नये, असेही त्यांनी त्याला नियम घातलेले होते. याच्यामध्ये विनोद सुद्धा, विनोद कसा असावा, उगाच आपल्या लोकांनी खळखळत असावं आणि कीर्तन राहिलं बाजूला असं होऊ नये. तो चटणी मिठासारखा असावा, विनोद असावा. किंवा तुम्ही दृष्टांत देताना एखाद्याचं उदाहरण जर द्यायला गेलात, म्हणजे आवा गेली पंढरपुरा वेशिया पासून घरी आली घरा, अशा तर्फे तुकाराम महाराज समाजावर जे कोरडे ओढत, ते सुद्धा अशा प्रकारचे जर तुम्ही समाज मनावर जर कोरडे ओढलेत तर त्या समाजातल्या लोकांच्या भावना दुखावतील असे कोरडे ओढू नका, असंही त्यांनी दिलेलं होतं. ह्याच्यामध्ये काय झालं की 1818 साली पोवाडे पेशवाई बुडाल्यानंतर हे शाहीर ह्याच्यामध्ये गुंतले. पण प्रत्यक्ष अशी वेळ आली की पुन्हा समाज आपला हा झाला, कारण ब्रिटिशांचा पगडा आपल्यावर इतका जबरदस्त होता की आपल्याला काही करता येत नव्हतं. आणि अशा वेळेला आपला देश हा पारतंत्र्यात आहे, तो स्वतंत्र व्हायला हवा, याच्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचा एक क्रांतिकारकांचा गट निर्माण झाला. त्याच्यात वासुदेव बळवंत फडके, सावरकर, सुभाषचंद्र बोस, नंतर अनंत कान्हेरे, सावरकर, टिळक, आगरकर, हे सगळे त्याच्यामध्ये निर्माण झाले. आणि त्यावेळेला त्यांनी देश स्वतंत्र करण्याच्या दृष्टीने एक संघटना स्थापन करायची ठरवली. पण ब्रिटिशांनी जमावबंदीचा जेव्हा आदेश दिला त्यावेळेला समाज एकत्र कसा येणार?
म्हणून टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवाजीचा उत्सव हा सुरू केला. पण त्यामध्ये त्यावेळेला ब्रिटिशांनी हरकत घेतली नाही. याला कारण त्यामध्ये कार्यक्रमामध्ये जे नाच गाणी मेळे वगैरे जे काही प्रकार होते ते देशाच्या बद्दल काही नव्हते. कीर्तन सुद्धा होत असे, पण कीर्तन अगदी छोटं, कारण घाबरत घाबरत असायचं, कारण त्याच्यामध्ये कुठली बाधा येणार नाही असं होतं. पण टिळकाने मात्र धडाडीने हे केलं की कीर्तन अशी झाली पाहिजे की समाज संघटित झाला पाहिजे. त्या कीर्तनातून समाजाला संदेश मिळाला पाहिजे की आपल्याला एकत्रित संघटित झालं पाहिजे आणि या ब्रिटिशांच्या विरुद्ध लढायला तयार असायला पाहिजे. म्हणून त्यांनी काही कीर्तनकारांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही समाजातून कीर्तन अशी करा की त्याच्यातून देशभक्तीची ज्योत जिकडे तिकडे पसरेल आणि लोक चळवळ करायला सुरू करतील. तेव्हा ही कीर्तनाची जबाबदारी मी तुमच्यावर टाकतोय असं टिळकांनी सांगितलं. त्याच्यामध्ये पटवर्धन बुवा, दत्तोपंत पटवर्धन बुवा हे त्याच्यामध्ये प्रमुख होते आणि लोक कीर्तनकाराला देवासारखे मानतात ही लोकांची भावना टिळकांना माहिती होती. म्हणूनच त्यांना बोलवलं आणि त्या दत्तोपंत पटवर्धनाने बोलवलं की ही कामगिरी तुमच्यावर मी टाकली, तुम्ही हे करायचं. पण हे पटवर्धन हे व्यवसायाने डॉक्टर होते, त्यांचा दवाखाना होता. टिळकांनी त्यांना सांगितलं तुमचा दवाखाना बंद करा आणि या कार्याला सुरुवात करा. तो आदेश टिळकांचा त्यांनी ऐकला आणि त्यांनी स्वतःला आयुष्यात झोकून दिलं तेव्हा व्यवसायामध्ये. एक दिवस टिळकांची नाही त्यांची गाठभेट झाली. त्यावेळेला टिळकांनी त्यांना विचारलं, बुवा तुम्ही रामकथा सांगता ना? म्हणाले हो. मग त्या रामकथेत तुमचं आख्यान दिला होता ते तुम्ही काय सांगता होते त्यामध्ये? त्यांनी सांगितलं की राम हा अवतारी पुरुष होता, देव होता आणि त्याचं देवलोकात किती श्रेष्ठत्व होतं ते मी सांगतो. चुकतात म्हणाले इथेच, हे असलं काहीतरी खोटं तत्वज्ञान नाही सांगायचं म्हणाले. कारण राम हा प्रथम देव नाही, तो आपल्या आचरणाने, त्यागाने, वचनपूर्तीसाठी सर्वांच्या आज्ञाधारक वृत्तीने लहान वयात पराक्रम केला, रावणासारख्या याचा हा वध केला आणि सीतेला सोडवून आणलं. आणि त्यावेळेला तो नराचा नारायण कसा झाला हे तुम्ही सांगा, नाहीतर राम हा देव होता म्हणून लोक म्हणतील आणि त्याच्यावर हवाला सोडतील आणि विश्वास टाकतील आणि आपण पंगू आणि निष्क्रिय बनतील. असलं काहीतरी करू नका असे कीर्तन कर. ते त्या पटवर्धन बुवाने ऐकलं आणि त्याप्रमाणे त्याने आपलं आयुष्य जगलं. हा जो एक पुन्हा राष्ट्रीय बोध करणारा, राष्ट्रीय जागृती निर्माण करणारा एक गट निर्माण झाला कीर्तनकारांचा, ते राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून त्यांना नाव दिलं गेलं. त्याच्यामध्ये गोविंदस्वामी आपळे, गौतम बुवा पाठक, चारुदत्त आपळे असे लोक तयार झाले याच्यामध्ये आणि त्यांनी ही कीर्तन परंपरा पुढे राष्ट्रीय पद्धतीने जागवली. आता हे एवढं मी जे सांगितलं याच्यामध्ये स्त्रीचा कुठेही तुम्हाला हे चरित्र किंवा उल्लेखही साधा मिळालेला नाही, म्हणजे तो एक प्रकारचा अन्याय होईल. पण ज्या वेळेला समर्थाने त्यांना कीर्तनात पुढे आणलं तसं तसं कीर्तनाच्या आवडीने आणि काही कीर्तनकार स्त्रिया होऊन गेल्या, पण त्या फारशा गाजल्या वाजल्या नाही, म्हणजे पुढे जास्त आले नाही. काय कारण दुसरी काही असली, पण काही याच्या ज्या स्त्रिया झाल्या त्या मात्र पुढे आल्या, त्याने कीर्तन करायला सुरुवात केली. त्यातल्या काही स्त्रिया ज्या होत्या त्या गुरुकुल पद्धतीने त्यांनी शिक्षण घेतलं. तर काही याने पुण्याच्या नारद संस्थेमधून कीर्तनाचा अभ्यास केला, विशारद पदवी मिळवली आणि कीर्तन करू लागले. आज आता चारुदत्त आपळे हेच कार्य करतायत. त्यांनी अनेक स्त्रिया त्यांनी घडवले. त्यापैकी आपल्याला नावं माहिती असतील, नम्रता व्यास, रोहिणी माने परांजपे आणि त्यांची भाची रेशम खेळकर ही देखील कीर्तन करतात. अशा स्त्रिया केल्या त्या काळात. यमुताई कानेटकर, नंतर मंगला चितळे अशा अनेक स्त्रिया त्यावेळेला झालेल्या होत्या. पण त्याच्यामधले शांता गोखले या मात्र स्वतः कुठेही गुरु केला नाही किंवा काही नाही, त्यांनी स्वतःच्या रचना केल्या. त्यांनी 123 आख्यानं केली पदासहित आणि त्या त्यांनी ह्या केल्या. याला कारण त्या कुठेही कीर्तन केलं, पण दासगणू महाराजांच्या कीर्तनाचा त्यांच्यावर पगडा होता आणि त्यांच्या सहवासात त्यांनी ते म्हणजे राहून
स्वतःहून कीर्तन आख्यान रचून पद रचून कीर्तन केली. हा एकमेव शांताबाई गोखले. आता ह्या स्त्रियांच्या मध्ये आणखी एक नाव घेण्यासारखं असं होतं, म्हणजे पद्मावती देशपांडे. या एक गाजल्या वाजल्या होत्या त्यात, पण त्या मूळच्या डोंबिवली भागात, मुंबई ह्या भागात त्या होत्या. ह्या कीर्तन गुरुकुल पद्धतीने म्हणजे जुन्या पठडी प्रमाणे त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं आणि त्यांनी भारतभर कीर्तनं केली. त्यांच्या कीर्तनामध्ये फापट पसारा नसायचा. त्यांचा आवाज इतका सुरेल असा होता. त्या आवाजानेच ते श्रोत्यांचं मन आकर्षून घेतं. आणि कीर्तन कसं असावं, रसाळ कसं असावं, भक्तिमय कसं असावं, याचं ते उदाहरणं देऊन जेव्हा स्पष्टीकरण करीत. आणि असं कीर्तन म्हणजे पद्मावती देशपांडे. आणि ह्या पद्मावती कर्मधर्म सहयोगाने आपल्या लक्ष्मीनारायणाच्या देवळात, मला काळ आठवत नाही, पण सुमारे 25 ते 30 वर्षापूर्वी त्या रामनवमीच्या कीर्तनात त्यांनी 9 दिवस कीर्तन केलेलं होतं. त्यांच्या पायानंतर मध्ये जोर कमी झाला म्हणून मग त्या पुढे बसून कीर्तन करायला लागल्या. त्या अशा या स्त्रियांनी ज्या वेळेला कीर्तनाची परंपरा केली, सुरू केलेली, आता जागृती ठेवण्याचं काम करायचं. चारुदत्त आफळेबुवांच्या प्रमाणेच आता आपले स्थानिक कीर्तनकार महेश बुवा काणेचा तयार करतायत. त्यात मृदुला वृंदा फडके, अंजली साने, त्याच्यानंतर ही विजयालक्ष्मी कोण भोसले म्हणून जात आहे. तिचं कीर्तन आपण एकदा जुना याच्यामध्ये ऐकलं होतं. पेडसे ही आता पुढच्या महिन्यात तिचं कीर्तन आपल्या देवळात ठेवलेलं आहे. अशा स्त्रियासह ते पण करतायत. म्हणजे स्त्रियांना पुढे आणण्याचं कार्य आता आधुनिक काळामध्ये चालू आहे आणि हे कार्य त्यांनी यशस्वीपणाने चालवलंय. कीर्तनकार स्त्रियांनी सुद्धा त्या बाबतीत पुढाकार घ्यावा आणि आपलं कीर्तन कसं उज्ज्वल होईल, आपली कीर्ती कशी पसरेल आणि त्या दृष्टीने आपल्याला काय प्रयत्न करता येईल त्याचा त्यांनी जरूर प्रयत्न करावा आणि परमेश्वरानं तसं त्यांना बनवण्याची शक्ती देवो असं मी सांगते. ह्या कीर्तनाची गोडी कशी असते, म्हणजे कीर्तनात रंगतात ज्या वेळेला, त्यावेळेला जनाबाई ही जी होती, ही जनाबाई त्या ज्या वेळेला कीर्तन ऐकायची आणि ती विठ्ठल भक्ती जेव्हा गुंग व्हायची, त्यावेळेला तिचे अनुभवही असेच होते की गोवऱ्यामधून विठ्ठल विठ्ठल नाम यायचं. चोखामेळ्यांच्या स्मशानामध्ये हाडं गेली ती, त्या हाडातून सुद्धा विठ्ठल विठ्ठल नाव यायचं. अशी ही भक्ती असायची. मग कीर्तनात त्यांचे काय, कीर्तनात त्या स्त्रिया किती रंगत असतील त्याचं एक बारीकसं मी पद म्हणते आणि इथेच थांबते. जनी नामयाची रंगली कीर्तनी, जनी नामयाची रंगली कीर्तनी, तेथे चक्रपाणी धाव घेई, जनी नामयाची रंगली कीर्तनी, मुखी हरिनाम नेत्र पैलती रे, मुखी हरिनाम नेत्र पैलती रे, देवाचे पंढरी मोक्ष वाटे, दळिता कांडिता वाहता कावडी, दळिता कांडिता वाहता कावडी, चिंतनात गोडी विठ्ठलाच्या, 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 जनी नामयाची रंगली कीर्तनी, जनी नामयाची रंगली कीर्तनी, रंगली कीर्तनी, रंगली कीर्तनी. धन्यवाद. कृष्णेश्वर महाराज की जय, रुक्मिणी पांडुरंग महाराज की जय.
अभ्यास किती असावा आणि कसा असावा, मला वाटतं पुढच्या वर्षीपासून एक आपण चेंज करूया. आणि जेव्हा आपण व्याख्यान मला ठरवू आणि त्याचा विषय ठरवू, त्यावेळेला आपण ज्या मीटिंग घेतो त्या पहिल्या मीटिंगमध्ये आपण अजयचाही व्याख्यान ठेवू, म्हणजे काय पद्धतीत अभ्यास करावा उरलेल्या व्याख्यात्यांना कळेल. इतकंच नाही, ते त्या लक्षात ठेवतील. आणि कीर्तन हा विषय जरा म्हणजे समाज प्रबोधनासाठी प्रमुख माध्यम म्हणून वापरला गेला, आजपर्यंत वापरला जातोय. त्याचा इतका सखोल अभ्यास अजयने आपल्यासमोर मांडला की मी धन्यवाद देण्याच्या पलीकडे अजून काहीच करू शकत नाही. आणि अशी आपण सर्वांनी प्रार्थना करूया देवाजवळ की आता त्यांचं वय मला वाटतं 88 आहे, तर पुढची 12 वर्ष अजून कमीत कमी प्रत्येक व्याख्यानमालेला पहिलं व्याख्यान त्यांचंच असावं अशी अशी आपण प्रार्थना करूया. आणि आपल्या अर्थातच नेहमीप्रमाणे देवांचा प्रसाद आपण त्यांना देऊ आणि त्यांनी तो स्वीकाराशी मी त्यांना विनंती करतो.